भाऊबीज, एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या बहीण भावाची ही गोष्ट, कौशल्या आणि विकासची. ए पोरी, नीट. दादा. कौशल्या, कुठे चाललीस ग? मला पण कुस्ती खेळायला जायचंय. चल स्वयंपाकघरात. दादा मी पण. आईच्या उत्तराने आणि कुस्ती खेळण्याच्या जिद्दीने मी अजूनच पेटून उठले आणि ठरवलं, एक दिवस कुस्तीत दादाला हरवूनच दाखवेन. चल भांडी घास. अरे तुला अक्कल आहे का? पुरीला कुस्तीत घालतो. बायची जाताना कुस्ती करते होय? जिंकणार आहे का तुला? नशीब फोडून घ्यायचंय का तुला? तू दादाला कुस्ती ठरवत होतीस, पण दादा जास्त खुश होत होता. कौशल्या, कौशल्या वाघ. अगं तुझ्या नावातच वाघ आहे. खरं सांगू मेघा, एक मुलगी म्हणून खूप लोकांनी मला नाकारलं आणि झिडकारलं सुद्धा, पण एक दादाच होता जो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ज्युनियर सिनियर मी जवळपास सगळ्या मुलांना हरवले. ही मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढच्या डावासाठी कधी तयार आहे. तुझं हे सगळं स्ट्रगल ऐकून ना मला माझ्या स्ट्रगलची आठवण झाली. मी पण अशीच पडत धडपडत आज इथपर्यंत पोहोचले. पण मी खरंच तुझी खूप मोठी फॅन झाली ग. तुझ्यासारखा भाऊ ना प्रत्येकीच्या आयुष्यात असावा. तुम्हा दोघांनाही हॅट्स ऑफ आहे. काही कोचनी सुद्धा मला शिकवायला नकार दिला, तेव्हा दादाच माझा गुरु बनला. माझ्यासाठी माझ्या दादांनी स्वतः कुस्ती सोडली. माझ्या तालमीचा खुराकाचा खर्च, ऑपरेशनसाठी तो स्वतः काटकसरीनं जगतोय. माझ्या प्रत्येक मेडल पाठी त्याचे हजारोनं बलिदान आहेत. तुझं तिकीट मी नाही काढू शकलो. कौशल्या, मला माफ कर. त्यावर्षी, यावर्षी आणि दरवर्षी दादामुळे माझी भाऊबीज नेहमीच स्पेशल ठरते. कौशल्या वाघ, महाराष्ट्राची कन्या. तिचा प्रत्येक दिवस एक नवीन स्ट्रगल घेऊन येतो. दुखापत न होता ती घरी परतली तर नवलच, पण तरीही ती झगडतीये. कुस्तीत, समाजात, जगात, सगळीकडे आज मी तिच्या सोबत आहे. आणि तुम्ही